हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे आंबोळी आणि चटणी. आणि त्याच बॅटरपासून मी ढोकळासुद्धा बनवला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला रील्समध्ये पाहायला मिळेल. यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. हे मी साधे तांदूळ 2 वाट्या घेतलेले. ह्या वाटीचं प्रमाण घेऊन 2 वाटी घेतलेले साधे तांदूळ आणि आणखी 1 वाटी घेतलेली आहे उकडे तांदूळ. एकूण 3 वाट्यांनी तांदूळ घेतलेले आहे. तसंच ही घेतली उडीद डाळ, एवढीच सपाट वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा घेतलेला आहे मेथी. एवढं साहित्य वापरणार आहे. इथे तांदूळ मी धुवून घेतले 2-3 पाण्यात आणि भिजत घातलेले आहे. तसंच उडदाची डाळ आणि मेथीसुद्धा मी धुवून स्वच्छ धुवून घेतले आणि ती भिजत घातली आहे. आता ही संध्याकाळी मी मिक्सरवर बारीक करणार आहे. तांदूळ भिजून 5-6 तास झालेले आहेत. हे दुपारी मी भिजत घातलेले. तशीच इथे उडदाची डाळ आणि मेथीसुद्धा चांगली भिजली आहे. आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करते. थोडे तांदूळ, थोडी उडदाची डाळ असं घ्यायचं म्हणजे ते चांगलं मिक्स होते. थोडं हाच पाणी थोडं ह्याच्यात टाकायचं. थोडं घेऊन करायचं, एकदम बारीक करायचं. अशी फाईन पेस्ट करायची अशी थोडी. तर बाकीचं सुद्धा मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघा अशी पेस्ट तयार करायची. पीठ तयार झालेलं आहे. छान मी मिक्सरवर बारीक सुद्धा करून घेतलेलं आहे. आता हे आंबवण्यासाठी ठेवणार आहे. याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस जवळ ठेवायचं किंवा ओव्हन असेल तर बंद ओव्हनच्या आतमध्ये ठेवलंच तरी पीठ आपला लवकर आंबलं जातं. आता हे मी याच्यावर झाकण ठेवते. आंबलेलं आहे. मिक्स करून पीठ छान आलेलं आहे. छान आणलेलं आहे. आता आपल्याला जेवढा करायचं आहे तेवढंच आपण काढून घेऊया. छान पीठ तयार झालेलं आहे. त्याच्यात थोडं मीठ टाकते. छान फेटून घ्यायचं आहे आता. आता इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. मी चांगली गरम झाली पाहिजे. नंतर मी हे तेल लावण्यासाठी कांदा अर्धा कापून असं चाकूने त्याला केलेले आहे. माझी आई ज्याप्रमाणे लावायची तेल त्याप्रमाणे मी करते. आता हा तेल इथे त्यानंतर संपूर्ण कढईला लावून घ्यायचं. कांदा अर्धा कापून घ्यायचं किंवा नारळाची शेंडी असते, शेंडी बोलतात त्याला, त्याने पण आपण तेल असं लावू शकतो कढईला. पूर्वीची लोक अशीच तेल लावायची. आता सगळे ब्रश वगैरे आले, पण पूर्वी कांदा असं कापून किंवा नारळाची शेंडी वापरायची. कढई चांगली तापली पाहिजे म्हणजे पटापट आपल्या आंबोळे होतात. जेवढी जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण करायचं. याच्यावर झाकण ठेवते.
ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली 2, इकडे घेतलं आहे आलं घेतलं आहे थोडंसं, जिरं घेतलेलं आहे, 7-8 पाकळ्या लसूणचं घेतलेलं आहे. आता हे आणि कोथिंबीरसुद्धा घेतली, हे आता मी मिक्सरला लावते. आणि ढोकळ्याच्या बॅटरमध्ये म्हणजे जो आंबोळीसाठी मी पीठ बनवला त्याच्यापासूनच मी आता ढोकळासुद्धा बनवणार आहे. थोडंसं पाणी टाकूया. पण बारीक पेस्ट नाही का, थोडा जाडसर अजून थोडं बारीक करते. आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरा याची पेस्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं इनो किंवा सोडा टाकला तरी चालेल. थोडंसं ते चांगलं फेटून घेते. थोडं मीठ पण टाकते. चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे चांगलं फुलतो तो ढोकळा. प्लेटला आणि थोडंसं तेल लावूया म्हणजे ढोकळ्याला चिकटणार नाही. आता इथे मी पाणी गरम करत ठेवले ढोकळ्याला वाफवण्यासाठी. त्याच्यात थोडं मी टाकणार आहे, थोडीशी हळद टाकणार आहे. हळदीमुळे ढोकळ्याला छान कलर येतो. चांगलं पेटून घ्यायचं. त्यानंतर थोडं इनो किंवा सोडा टाकायचं. मी इनो टाकते थोडंसं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकते. आता ह्या प्लेटमध्ये मी टाकून देते. थोडंसं टॅप करू याला म्हणजे बरोबर ढोकळा सगळीकडे बरोबर. त्याच्यावर थोडं थोडीशी लाल मिरची टाकते वरती. काळी मिरी टाकलीस तरी चालेल, थोडीशी दिसते छान ते कलर. आता आपण वाफवण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनिटं पण ठेवूया वाफेपर्यंत. झाकण ठेवते. 10 मिनिटांनी आपण याला बघूया. मिरच्या टाकायला मी इथे 2 मिरच्या टाकते. कोथिंबीर स्वच्छ धुवून वगैरे कापून ठेवलेली आहे. थोडंसं मीठ घेते. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. थोडं पाणी टाकते आणि हे आपण आंबोळीसाठी चटणी करत आहोत, ढोकळा किंवा आंबोळीसाठी. ते चटणीसुद्धा तयार झालेली आहे. ती साधी चटणी केली आम्ही, जशी महाराष्ट्रीयन पद्धतीची केलेली आहे. उघडून बघते ढोकळा छान फुललेलं आहे. बघूया आपण चाकू टाकून. छान फुललं पण आणि छान शिजलं. चाकूला काय लागलं नाही. आता याला थंड होऊन देऊया आणि नंतर मी कट करते. त्याला वरून थोडी फोडणीसुद्धा टाकते.
जसे पाहिजे चौकोनी किंवा त्रिकोणी तसे आपण पीसेस करू शकतो. आता थंड झाल्यावर मी त्याच्यावर फोडणी टाकते. आपल्याला आता थोडी राई टाकूया. त्यानंतर गॅस बारीक करतो, जिरं टाकूया आणि कढीपत्ता थोडा हिंग टाकतो. गॅस बंद करते आणि साखर टाकते. थोडंसं पाणी सुद्धा टाकते. आता ही फोडणी केलेली आहे ती आपण आता ह्या ढोकळ्यावर घेऊया. म्हणजे ढोकळा खाताना आपल्याला घशाला त्रास होत नाही. घास अडकतो त्याच्यासाठी आपल्याला ही फोडणी करायची. आणि आतपर्यंत हे फोडणी आतपर्यंत जाते. चटणी पण झालेली इथे. पीसेस करून दाखवते. हा ढोकळा तयार झालेला आहे, छान झालेलं आहे. माझी आंबोळी आणि ढोकळा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा असं करून बघा. थँक्यू.